नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संध्याकाळ झालेली असते तरी सुद्धा कला मूर्त्याच बनवत असते, परंतु अद्वैतला मात्र फार बोर झालेलं असतं. कधी एकदाचं कलाचं काम आवरेल आणि आम्ही घरी निघू असं अद्वैतला झालेलं असतं. त्यावेळी त्याचं लक्ष जातं की कलाचं सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं असतं. तो कलाला विचारतो की आपण कधी जायचंय घरी. त्यावर कला म्हणते की एवढं झालं की मग आपण जाऊयात घरी. मग अद्वैत आता कलाच्या पसाऱ्याकडे जातो. कलाच्या बॅगमधल्या सगळ्या गोष्टी बाहेर असतात, त्यामुळे अद्वैत सगळ्या गोष्टी कलाच्या बॅगमध्ये टाकत असतो आणि मनात म्हणत असतो की काय तर म्हणे कलाकार आहे मी, आणि कलाकार असाच असतो, कलाकाराचा पसारा असाच असतो. ॲक्च्युली हिचं नाव कला खरे नाही तर पसारा करे असं असायला हवं होतं. अद्वैतने कलाचा सगळा पसारा आवरून ठेवलेला असतो, म्हणजे सगळ्या गोष्टी कलाच्या बॅगमध्ये ठेवलेल्या असतात. बरं, कला जे गणपतीची मूर्ती बनवत असते त्याची अवजारं सुद्धा त्याने बॅगमध्ये घालून ठेवलेली असतात. आणि मग कला तिचं अवजार शोधत असते, कारण तिला मूर्ती बनवण्यासाठी हवं असतं. आणि मग तिला समजतं की ते तिथं नसतं, आणि मग ती अद्वैतला विचारते की काय माझे अवजारं कुठे आहेत. मग अद्वैत तिला बॅग दाखवतो. कला म्हणते की काय चांदेकर, कुठे चाललंय हे सगळं घेऊन. अद्वैत म्हणतो की अगं आपल्याला घरी निघायचंय ना. कला म्हणते की हो निघूयात ना मग, परंतु हे माझं कामाचं ठिकाण आहे आणि तुला जर तुझ्या कामाच्या ठिकाणी कोणी म्हटलं की चल तर तू निघशील का लगेच. आता अद्वैतला तिच्याशी वाद घालायचा असतो, परंतु तो मनात विचार करतो की नाही 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 नाही, चांगला नवरा चांगला नवरा, अजिबातही चिडायचं नाही आणि विसरायचं नाही. कला अद्वैतला म्हणते की काय चाललंय चांदेकर तुझं, मध्येच हसतोय तू, मध्येच चिडतोय, नक्की काय प्रकरण हे. अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं तसं नाही ग, तू कामामध्ये बिझी होतीस ना, म्हणून म्हटलं की तुला थोडीशी मदत करावी आणि म्हणून मी सगळं आवरायला घेतलं. कला अद्वैतला म्हणते की अरे मला माहिती आहे की तुला इथे खूप बोर होतंय, परंतु मला सांग की ही अवजारं नेऊन मी घरी काय करणार आहे. ही अवजारं मला इथंच ठेवावी लागतील ना, कारण मूर्त्या तर मी इथंच बनवते. बरं ती अवजारं दे बरं इकडं, नाहीतर थांब मीच घेते, असं म्हणत कला आता हात धुते. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कला आणि अद्वैतच्या जोडीला तुम्ही 100 पैकी किती मार्क्स द्याल आणि त्याचं कारण काय. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तुमच्या प्रत्येक उत्तराला मी नक्की रिप्लाय करेल. इकडे राहुल आणि रोहिणीचं संभाषण सुरू असतं. राहुल रोहिणीवर खूप चिडलेला असतो, कारण रोहिणीने नैनाला कानातले दिलेले असतात. राहुल रोहिणीला म्हणत असतो की काय अगं मम्मा, तुला नक्की झालंय तरी काय, तू त्या नैनाला कानातले दिले आणि तेही सोन्याचे. रोहिणी म्हणते की राहुल अरे गिफ्ट मीही तुला देऊ शकते, पण काय मी तुला एवढे अपॉर्च्युनिटी देते, एवढे कामं देते, परंतु तू मात्र संधीचा फायदा घेतच नाही, आणि त्याच वेळी ती मुलगी मात्र सगळं कामं करते माझी. तर राहुल म्हणतो की मम्मा ती मुलगी डेंजरस आहे हा, आता उगाचच तू तिला जवळ करू नकोस. तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत, कोण कसं आहे ना हे मला चांगलंच समजतं, आणि कोण काय काम करू शकतं हे जर आपल्याला कळलं ना तर आपण हवं त्यांना कामाला लावू शकतो. अरे अशा कामाच्या माणसांना दाखवायचं असतं, रादर तोही एक गेमचा पार्ट असतो. कदाचित तुला माहीत नसेल पण तरी सुद्धा सांगते, डोंट वरी, मी फक्त तिला गाजर दाखवलं रे. अरे छोटेसे सोन्याचे कानातले दिले, काय प्रॉपर्टी तिच्या नावावर केली का मी. पण तुला नाही कळणार ही गोष्ट. अरे ती कला तुझा इतका अपमान करते तरी सुद्धा तू गप्प, विसरलास का तू सगळ्या गोष्टी. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मम्मा मी काय करणं अपेक्षित आहे तुला. रोहिणी म्हणते की अरे मूर्ख मुला, आता ही गोष्ट सुद्धा मीच तुला सांगायची का. आता ती कला गेली आहे ना खरेंकडे मूर्ती बनवायला, आणि ती जर आता तिच्या कामात यशस्वी झाली ना तर तिला त्याचे पैसे मिळतील, आणि मग मात्र ती आपलं कधीच ऐकणार नाही. फक्त तिचं काम पूर्ण होण्याच्या आधी तुला काही करता येतंय का तेवढं बघ. राहुल आता रोहिणीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर रोहिणी मनामध्ये म्हणत असते की कला मी आता तुला स्वस्थ बसू देणार नाही, तुझ्या वाटेत आता मी असंख्य अडचणी आणणार आहे, आणि आता मीही बघते की हे टार्गेट तू कसं काय पूर्ण करतेस ते. तर इकडे आता कलाचे हात धुवून झालेले असतात, त्यामुळे कला तिच्या बॅगमध्ये रुमाल शोधत असते, आणि त्यामध्ये नेमकी अद्वैतने कलाची मूर्ती बनवण्याचे अवजार टाकलेले असतात. त्यांना माती लागलेली असते आणि सगळ्या कलाच्या बॅगमध्ये चिखल झालेला असतो. तर कला अद्वैतवर ओरडते आणि म्हणते की अद्वैत काय रे, तुला एवढंही कळत नाही का, माझ्या बॅगमध्ये सगळा चिखल झालाय, एवढा परफेक्शनिस्ट आहे ना तू. पण मी म्हणते माझ्या अवजारांना हात लावायची गरजच काय होती तुला. त्यातलं एक जरी अवजार हरवलं तरी माझं किती नुकसान होईल तुला काही कल्पना आहे त्याची. अद्वैत मात्र शांतपणे कलाकडे बघत असतो, परंतु मनात मात्र वादळ सुरू असतं आणि विचार करत असतो की चाव 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 चाव, नुसती चाव चाव सुरू असते हिची.
मग कला अद्वैतला म्हणते की अरे आता बघतोयस काय, बोल ना माझ्याशी काहीतरी. आणि मग अद्वैत चावचावच बोलायला लागतो आणि म्हणतो की नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, पण मला सांग ना झालंय काय नक्की. कला म्हणते की अरे एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का, चिखल माखलेली अवजारं कोणी पर्समध्ये टाकतं का. अरे लहान मुलं सुद्धा अशी वागत नाही. चांदेकर, तू ना फक्त माझी कामं वाढून ठेवतोस. कला आता पुन्हा बॅगेतून ती अवजारं काढून ठेवत असते. अद्वैत मनात विचार, हिच्यासोबत चांगलं वागण्याचं काम करणं म्हणजे सुद्धा एक टॉर्चर आहे. आणि खरं सांगतो, आता जर मी हे नाटक करत असतो ना तर खरंच मी इथून निघून गेलो असतो. कला विचार करते की हा काही बोलत का नाहीये, गप्प का बसलाय, खरंच हा अद्वैत चांदेकरच आहे ना. मग पुन्हा कला उठते आणि चुटकी वाजवते आणि अद्वैत, काय मनात काय बोलतोयस तू, हल्ली जास्त मनात बोलायला लागलायस तू. नाही नाही, मला असं म्हणायचंय की तू मनात बोलण्यापेक्षा ना जे काही आहे ना ते डायरेक्टली मलाच बोल. सगळी माझी पर्स खराब करून टाकली, सगळ्या पर्समध्ये फक्त चिखल चिखल करून टाकलाय. अद्वैत, तुझ्याकडनं ही अपेक्षा मला अजिबात नव्हती हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी ना, माझ्याकडनं चुकलं. अगं पण सॉरी, मी चुकीच्या अर्थाने नाही केलं हे, मी तर फक्त तुझी मदत करायला आलो होतो. आणि तुला खरं सांगू का, मला खूप गरम होतंय अगं इथे, आणि बोर तर खूपच जास्त होतोय, त्यातल्या त्यात इथे डास सुद्धा आहेत. कला त्याला म्हणते की उगाच काही बोलू नको, माझी कामाची जागा आहे ही. तरी मी तुला म्हटलं होतं ना की तू निघून जा म्हणून. अद्वैत मनात म्हणत असतो की हो हो हो, म्हणाली होतीस ना तू, पण इथून जर मी गेलो असतो ना तर आबांकडे माझी चुगली केली असतीस ना. आणि मग कलाला तो म्हणत असतो की अगं असं कसं, मी कसं तुला सोडून जाईल, आणि अगं आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून तर मी थांबलो. पण तू काळजी करू नकोस, उद्यापासून मी कामावर जाईल हा. मग निघूयात का आपण. कला म्हणते की हो चल निघूयात. आणि मग कला आणि अद्वैत तिथून निघत असतात. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की आता गाडीमध्ये चिखल वगैरे करू नकोस हा. कला म्हणते की काय. आता अद्वैतला कलाच्या पर्सची काही चिंता नसते, परंतु स्वतःच्या गाडीची मात्र फार चिंता असते की गाडीमध्ये थोडासा सुद्धा चिखल नसायला पाहिजे. तर इकडे राहुल कोणाशी तरी बोलत असतो, कोणाला तरी काम सांगत असतो आणि त्याला म्हणत असतो की मी जे काम सांगतोय ना तेच काम करायचं. आता फक्त 2-3 दिवस जाऊ दे, एकदा की सगळ्या मूर्त्या रेडी झाल्या ना मग आपण आपलं काम करायचं. मी तुला पत्ता पाठवतो, आणि हो, काम अगदी चोख झालं पाहिजे, आणि जर काम चोख झालं तर तुला अजून पैसे मिळतील, असं म्हणत राहुल हसत असतो आणि मग नंतर फोन ठेवतो. तर सर्वजण रात्रीचे जेवण करायला बसलेले असतात. आता रोहिणी तिथे आलेली असते, सगळेजण जेवत असतात. तर रोहिणी रजनीला खुन्नस देऊन बघत असते. त्याच्या मागचं कारण हे असतं की रजनी रोहिणीला तोंडावर बोललेली असते की आबांच्या विरोधात तुम्ही असं काही बोलू नका आणि सरोजचे कान भडकवू नका. त्यामुळे रोहिणीला रजनीचा खूप राग आलेला असतो आणि रागानेच ती रजनीकडे बघत असते. मग नंतर समोर येते आणि म्हणते की काय अजून कला आणि अद्वैत नाही आलेत, आता हे कधी येणार, कधी जेवणार, कधी झोपणार. आता तर काय नेहमीच झालंय यांचं, कधीही यायचं, कधीही जेवायचं, कधीही उठायचं. लवकर जाताय आणि उशिरा काय येताय, जाऊ दे, आपल्याला सवय करून घ्यावी लागेल या सगळ्याची. आणि मुद्दाम सरोजला टॉन्ट मारत म्हणत असते की आजकाल तर एकत्रच असते ही जोडी. एनिवेज, मला खूप भूक लागली आहे, बघूयात आज जेवायला आहे तरी काय. तर रजनी भाजी वाढत असते आणि ह्या रोहिणीला रजनीचा बदला घ्यायचा असतो, कारण रजनी तिला बोललेली असते, रजनीला धडा शिकवायचा असतो. त्यामुळे रोहिणी आता मुद्दामच रजनीला जरा धक्का देते. त्यामुळे रजनीच्या हातातली भाजी ही श्रीकाकांच्या हातावर पडते. आता श्रीकाका खूपच चिडतात आणि रजनीला बोलायला सुरुवात करतात. रजनीला ते म्हणतात की रजनी, तुला काही अक्कल आहे का, आता आयुष्यभर तुला हीच कामं शिकवायची का मी, का नुसती मूर्खासारखी वागत असते. अगं जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून वागत जा ना. ऑफिसमधून दमून भागून घरी आल्यावर काय हात असे बरमाडून घ्यायचे. कठीण आहे रे देवा, कठीण आहे. तुझ्याकडनं ना काही अपेक्षा ठेवणंच कठीण आहे. एक नंबरची बावळट आहेस तू रजनी. तेव्हा आता आबांना राग येतो. आबा श्रीला म्हणतात, काय रे श्रीकांत, कोणाशी बोलतोय कळतंय का तुला, अरे तुला समजत नाही का, बायको आहे ना ती तुझी. रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतं, तिच्या पोटात गुदगुदल्या होत असतात आणि मनात ती म्हणत असते की अरे वा, आता तर एकदम बरोबर नेम लागलाय, डायरेक्ट डोळ्यावर निशाणा मारलाय मी. आणि काय गरज नाही, मला बोलली होतीस ना तू, मग आता बस रडत. तर श्रीकांत काका मात्र तिथून न जेवताच निघून गेलेले असतात. त्यामुळे रजनीला वाईट वाटलेलं असतं. आबा रजनीला म्हणतात की रजनी, यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये, जाऊ दे, चल तू जेवायला बस बरं. रजनी मात्र रडत असते. तर आता आबा मात्र रोहिणीला चांगलाच टोला लावतात आणि रोहिणीला म्हणतात की रोहिणी, हे जे घडलंय ना ते कसं घडलंय ना ते मी बघितलंय हा, आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, विसरू नकोस. आणि मी नीट बघितलं माझ्या डोळ्यांनी की तूच तिला धक्का दिला. अगं तुला काही अक्कल आहे की नाही,
काय ग, तुला काहीच समजत नाही का? आपल्यामुळे कोणाचं नुकसान होतंय, काय होतंय, तुला काही घेणं देणं नसतं का ग? रोहिणी म्हणते की डॅड अहो काय बोलताय तुम्ही, आणि मी धक्का लावलाय, काही पण काय सांगताय? आणि डॅड आमच्या दोघींमध्ये व्यवस्थित अंतर होतं, त्यामुळे माझी काही चूक नाहीये यामध्ये. आबा तिला म्हणतात की हो बाई, नेहमी तुझंच बरोबर असतं. आणि रजनीला म्हणतात की रजनी चल जेवून घे बरं. सोहम आता रजनीचा हात धरून रजनीला जेवायला बसवतो. तर आबा रोहिणीला सांगतात की रोहिणी चल जेवायला वाढ रजनीला. तेव्हा रोहिणी म्हणते की कोण, मी? तेव्हा आबा म्हणतात की मग कला आणि ती तुला रोज वाढतात ना, चल मग आज तू वाढ तिला. असं म्हटल्यावर रोहिणीला राग आलेला असतो, परंतु आबांनी सांगितलेलं असतं, त्यामुळे रोहिणी आता एकदम फटाफट तिला वाढत असते, भांड्यांची आदळापट करत असते आणि अगदी विचित्र पद्धतीने आदळापट करून ती रजनीला वाढत असते. आणि रजनी पुढे जोराचं ताट ठेवते आणि म्हणते की घे. रजनीला मात्र फार वाईट वाटत असतं, कारण रोहिणी मात्र तिच्यासोबत खुन्नस काढत असते आणि हे रजनीला समजत असतं. त्याचवेळी अद्वैत आणि कलाही तिथे आलेले असतात. आबा दोघांनाही म्हणतात की आलात का तुम्ही, बरं पटकन हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. कला म्हणते की आजोबा अहो मला भूक नाहीये, मी नंतर काहीतरी खाईल, पण मी फ्रेश होऊन आले, मी सगळ्यांना नंतर वाढायला येते. आबा म्हणतात की अगं त्याची काही गरज नाहीये, पण मला सांग तुझा दिवस कसा गेला आजचा. तेव्हा कला सांगते की आबा आजचा दिवस खरंच खूप छान होता, म्हणजे जी कामं मी ठरवली होती ना करायची ती सगळी झाली. रोहिणी मनात म्हणत असते की बापरे इतका आनंद, आता हिचं काम पूर्ण होता कामा नये. ह्या कलाला ना तिची जागा खरी दाखवलीच पाहिजे आणि अख्खी खरे फॅमिली कर्जात डुबून मेली पाहिजे, त्याशिवाय त्या मुलीचा माज उतरणार नाहीये. कला ही सरोजला म्हणते की सरोज मॅडम, मी माझ्या माहेरी जे पैसे दिले होते ते मी परत आणलेत. मी ते सर्व पैसे चांदेकरकडे दिले. चांदेकर तू प्लीज एकदा पैसे दाखवशील का सगळ्यांना. मग अद्वैत खिशातून पैसे काढतो आणि सगळ्यांना दाखवतो. कला सांगते की बाकीचे पैसे मी गणपतीच्या मूर्तींच्या पेमेंटमधून पूर्ण करेल. मग कला आता तिथून निघून जाते, तर अद्वैतही तिच्या मागोमाग गेलेला असतो. रोहिणी लगेच सरोजला टॉन्ट मारते आणि म्हणत असते की बघितलं ना सरोज वहिनी, अद्वैत अगं पुरता रमलाय त्या कलामध्ये, छान आहे बाबा. आणि कला रूममध्ये गेली तर बघितलं का तो किती रेसलेस झाला होता ते, बघा ना तिच्या मागे मागेच गेला तो रूममध्ये, म्हणजे चांगला रमलेला दिसतोय आपला अद्वैत कलामध्ये. आता ह्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, मला तर बाबा याची खात्री येते. आता तर काय बाबा लक्ष ठेवावं लागणार आहे आपल्याला, असं रोहिणी म्हणत असते. तर आबांना मात्र रोहिणीचा राग येत असतो, परंतु उगाच ते भरल्या ताटावर बसलेले असतात, त्यामुळे त्यांना वादावाद करायची नसते. आणि सरोजला तर व्हावंच, कारण सरोजला जर घरामध्ये कोणाच्या बोलण्याचा फरक पडत असेल आणि कोणाच्या बोलण्याने सरोज पेटून उठत असेल तर ती एकमेव रोहिणी असते. आणि रोहिणीचं बोलणं सरोजला इतकं प्रभावित करत असते की सरोज लगेच ॲक्शन घ्यायला पळते. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. दुसरा दिवस उजाडताच कला आणि अद्वैत पुन्हा एकदा वर्कशॉपला गेलेले असतात. वर्कशॉपला जाऊन कला छान छान अशा मूर्त्या बनवते. अद्वैतही तिथेच वेळ वाया घालवत असतो, कलासोबतच असतो. कारण हे असतं की आबांना त्याला दाखवायचं असतं की मी किती चांगला नवरा आहे म्हणून. त्यानंतर वर्कशॉपची सगळी कामे आवरून पुन्हा एकदा ते घरी येतात. घरी आल्यावर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तर आबांना खूप आनंद होतो की कला आणि अद्वैत दोघंही सोबत जात आहे. अद्वैत कलाची किती काळजी घेतोय आणि कलाच्या कामाचा किती रिस्पेक्ट करतोय, त्यामुळे आबांना खूप आनंद झालेला असतो. परंतु सरोजला मात्र फार राग येत असतो. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी कला आणि अद्वैत पुन्हा एकदा वर्कशॉपला जातात. आता रंगकाम करण्याचं काम उरलेलं असतं. कला आता मूर्त्यांना रंग देण्याचं काम करत असते. कलाने मूर्त्या सगळ्या बनवलेल्या असतात, आता फक्त फिनिशिंग बाकी असते. अद्वैतही तिच्या सोबत असतो. त्यानंतर घरी येतात. सरोजला मात्र नुसताच घोर लागलेला असतो. कारण काय की तिचा अद्वैत कलासोबत असतो. कला आणि अद्वैतमध्ये प्रेमाचे संबंध होऊ नये, ते दोघं जवळ येऊ नये, किंवा या मुलीने माझ्या मुलाला काही भुरळ पाडू नये असं सरोजला वाटत असतं. तिला सारखाच घोर लागलेला असतो. तर कला आणि अद्वैत जोपर्यंत घरी येत नसतात तोपर्यंत सरोज झोपतही नसते. जेव्हा कला आणि अद्वैत दोघं जण घरी आलेले असतात, कला आणि अद्वैत तिच्याकडे बघतात आणि अद्वैतही आता सरोजसोबत काहीही न बोलता कलासोबत निघून गेलेला असतो. मात्र सरोजला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात की आपला मुलगा आपल्याला इग्नोर करतोय का, आणि ह्या मुलीच्या पाठीमागे जातोय आणि आईशी बोलायला याला टाइम सुद्धा नाहीये. त्यामुळे सरोज खूप चिडलेली असते. इकडे कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये असतात. तर कला सकाळी तिचं अंथरूण काढत असते. अद्वैत मात्र तिथेच बसलेला असतो. आता अद्वैत कलाकडे बघतो आणि मनात विचार करत असतो की ओ नो, आज पुन्हा एकदा खरेला मला वर्कशॉपला घेऊन जावं लागणार. मला तर असं वाटतंय की मला इम्पोर्ट एक्सपोर्टच करावं लागणार आहे आता.
काय कटकट लागली आहे माझ्या मागेही, आणि आजकाल तर मला सकाळी उठल्या उठल्या खूप कंटाळा येतो आणि खूप स्ट्रेसही येतो. मला बाकीची काही कामं नाहीये का? बरं, ही स्वतःला एवढी स्वावलंबी समजते तर जावं हिचे हिने. कला मात्र तिचं आवरत असते तर अद्वैतही त्याचं आवरायला घेतो. अद्वैत जेव्हा त्याचं ब्लेझर घालत असतो त्याच वेळी समोर त्याला तेलाची बाटली दिसते आणि मग त्यातून अद्वैतला एक आयडिया सुचते आणि विचार करते की ब्रिलियंट. अद्वैत चांदेकर, अरे तू किती ग्रेट आहे आणि तुला किती ब्रिलियंट आयडिया सुचली आता. अद्वैत आता तेलाच्या बाटलीतलं तेल फरशीवर टाकतो आणि त्याच्यावरनं पाय सटकतोय की नाही हे बघत असतो. आता कला त्यावेळी कपाटातून कपडे काढत असते आणि तिचं लक्ष अद्वैतकडे गेलेलं असतं. अद्वैतला माहीत नसतं कला त्याच्याकडे बघते म्हणून, परंतु कलाचं संपूर्ण लक्ष हे अद्वैतकडेच असतं आणि ती मनात विचार करू लागते की काय चाललंय काय ह्याचं नक्की, परंतु ती अद्वैतच्या वागण्याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर कला आंघोळीसाठी निघून जाते तर अद्वैत तेलाची बाटली हातामध्ये घेऊन मनात म्हणत असतो की अरे वा, कसली आयडिया सुचली आहे मला. ह्या अशा आयडिया मला सुचतात तर म्हणून तर द ग्रेट अद्वैत चांदेकर म्हणतात. आणि आयडिया सुचल्यामुळे खुश होऊन अगदी विचित्र पद्धतीने अद्वैत हसत असतो. अद्वैतने आता सगळ्या फरशीवर तेल सांडून ठेवलेलं असतं आणि मुद्दाम सांडवलेलं असतं. मनात तो म्हणत असतो की आता इथून ये जा सारखी सारखी करेल आणि सटकून पडेल एकदाची, म्हणजे काय तर घरातच बसेल, मलाही जावं लागणार नाही त्या वर्कशॉपला. पुन्हा एकदा ती तेलाची बाटली हातात घेऊन हसत असतो आणि आता बेडवर जाऊन बसतो. कलाचीच वाट बघत असतो की कला कधी एकदाची बाथरूममधून बाहेर येते. आता त्याच वेळी कला बाथरूममधून बाहेर आलेली असते आणि त्या तेलावरनं तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडते. अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैत म्हणतो की येस 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 आणि परत कलाकडे जातो आणि कलाला म्हणतो की अरे बापरे, खरे तू पडलीस? ओ नो, खरे? अगं तू अशी कशी पडली? लागलंय का तुला? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, तू माझा आधार घे, चल चल चल, मी तुला उठवतो आता. अद्वैत आता इतके नाटकं करत असतो आणि म्हणत असतो की अगं खरे तू कशी काय पडली, कशी पडलीस अगं तू? अरे खरे तू अशी कशी पडलीस? आता अद्वैत कलाला तिचा हात धरून तिला बेडवर बसवतो आणि खूपच हायपर होत असतो. तर त्याच वेळी अद्वैतचा आवाज ऐकून सगळेजण तिथे आलेले असतात. कला बेडवर बसलेली असते आणि अद्वैत तिच्या पायाशी बसलेला असतो. आबा अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो आबा, हिचा पाय मुरगळला. अहो ही पडली, परंतु सरोजला मात्र ही गोष्ट खटकत असते, म्हणजे कला पडली आहे या गोष्टीच्या पेक्षाही तिला इम्पॉर्टंट हे असतं की अद्वैत तिच्या पायाशी बसलेला असतो. ती अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू तिच्या पायाशी कशाला बसलायस, वरती बस ना. मग अद्वैतही सरोजला म्हणतो की अगं आई, असं काय करतेस, ती पडली आत्ताच, त्यामुळे तिला आधार द्यायला मी वरती बसवलं. खूपच जोरात लागलंय तिला, मला नाही वाटत की आता तिला चालता येईल म्हणून. मग आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, तुला कसं काय समजलं की आता हिला चालता येणार नाही म्हणून? अद्वैत म्हणतो की अहो आबा, ही आता लंगडत होती आणि दुखतंय असं म्हणत होती, बोल ना खरे, काय झालंय तुला नक्की? मला आबांना सांगते की आबा दुखतंय. तर अद्वैत म्हणतो की अगं खरे सांग मग तसं आबांना. अद्वैत कलाला म्हणतो की मला नाही वाटत आता तुला मूर्त्या बनवायला जमेल किंवा तुला मूर्त्या बनवायला जाता येईल. कला म्हणते की नाही, खूप मोठी अडचण होईल, मला तर मूर्त्या बनवायलाच लागतील. आजोबा, मी जर ह्या सगळ्या मूर्त्या नाही बनवल्या तर माझ्या हातातून ऑर्डर निघून जाईल आणि बाळू काकांनी मला फार विश्वासाने हे काम दिले आणि जर मी नाही गेले तर मग मात्र त्यांचं फार मोठं नुकसानही होईल. सोबतच त्यांचं नावही खराब होईल आणि लग्नानंतरची ही माझी पहिलीच ऑर्डर आहे ना. मग आबा सुद्धा कलाच्या बाजूने बोलत असतात. कलाला म्हणतात की सुनबाई, तू अतिशय बरोबर बोलतीयस. अगं ऑर्डर पहिली असो, लग्नानंतरची असो, नाहीतर कोणतीही असो, ऑर्डर ही ऑर्डरच असते अगं. आणि त्यातल्या त्यात गणपतीच्या मूर्त्या बनवण्याचं काम म्हणजे किती पुण्याचं काम आहे. अद्वैत म्हणतो की काय आबा, हे अजिबात शक्य नाहीये. अहो जर तिची तब्येत ठीक असती तर तिने एक काय 1000 ऑर्डर पूर्ण केल्या असत्या. पण ह्या अवस्थेत मला नाही वाटत की तिला कुठल्या ऑर्डर पूर्ण करता येतील किंवा ती ऑर्डर करू शकते. मला काय वाटतं खरे माहितीये का, तू एक काम कर, तू घरामध्ये बस, चांगला आराम कर. नाही, या अवस्थेत तर मी अजिबात तुला कुठे जाऊ देणार नाही. खरे तू घरातच बस, जाऊ दे ते मूर्त्यांचं एवढं काही नाही, मूर्त्यांपेक्षा तू जास्त महत्वाची आहे, असं म्हणत तो कलाची फारच काळजी करत असतो. मग कला सगळ्यांना म्हणते की बघा ना अद्वैत माझी किती काळजी करतोय, त्याची काळजी तर मी नक्कीच समजू शकते. अद्वैतला खूप आनंद होतो की चला आपल्या बाजूने बाजू वळते, म्हणजे कला खरे आता घरात बसणार आणि मी निदान ऑफिसला तरी व्यवस्थित जाऊ शकतो, मला तिच्या वर्कशॉपला तरी जावं नाही लागणार. अद्वैतने मोठमोठी स्वप्न रंगवलेली असते. कला पुढे म्हणते की नाही, अद्वैत माझी खूप काळजी करतोय, परंतु मला ऑर्डर पूर्ण करणं पण गरजेचं आहे. एक मुलगी म्हणून, म्हणजे खरे कुटुंबाची मुलगी म्हणून, चांदेकरांची सून म्हणून आणि अद्वैतची बायको म्हणून माझं नाव खराब होईल हो आबा, आणि मग माझी खूप नाचक्की होईल.
आणि मला तर ते अजिबात परवडणार नाही. आबा, मला काहीही करून ही ऑर्डर आता पूर्ण करावीच लागेल. हो हो ना रे चांदेकर. तेव्हा अद्वैतचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. आता अद्वैतचे फासे उलटे पडतात की काय अशी त्याला भीती वाटत असते. कारण कला ही वर्कशॉपमध्ये जाऊ नये आणि कलामुळे आपल्यालाही आबांनी काम लावू नये म्हणून अद्वैतने हा बहाणा केलेला असतो. अद्वैतने मुद्दाम कलाला तेल टाकून पाडलेलं असतं. परंतु मला नाही वाटत की या गोष्टीचा काही फायदा होईल. कदाचित कलाने फक्त नाटक केलेलं असावं. कारण अद्वैतला तेल टाकताना कलाने नीट बघितलेलं असतं. कलाला माहीत असतं की अद्वैतनेच हे सगळे प्रकार केलाय. त्यामुळे कला मुद्दाम हे सगळे नाटकं करत असते आणि जो अद्वैत कलाला गुंडाळण्याचं काम करायला निघाला होता त्या कलाने अद्वैतलाच गुंडाळून टाकलेलं असतं. जे अद्वैतने स्वतःला कितीही शहाणा जरी समजलं तर कला दीड शहाणी आहे हे मात्र खरं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही कलाच्या वर्कशॉपमध्ये असतात. तर कला मूर्त्यांचं काम करत असते. अद्वैत तिथेच बसलेला असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू निघाला तरी चालेल. अद्वैतला बरं वाटतं की चला मला जायचंय. अद्वैत उठायला लागतो आणि पुन्हा त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो की नाही नाही नाही, असं कसं खरे, आबांनी मला तुझ्यासोबत इथे थांबायला सांगितलंय अगं. माझ्यावर तुझी जबाबदारी सोपवली आहे. तुझा पाय मुरगळलाय ना ग. कला म्हणते की हो चांदेकर. आता अद्वैतची ऍक्टिंग बघून कला पूर्ण शॉक असते आणि अद्वैतला म्हणते की बरं थांब, मी तुला एक गंमत दाखवते. आणि मग कला आता तिचा फोन अद्वैतला दाखवते. तर त्या फोनमध्ये कलाने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली असते. म्हणजे ज्यावेळी कला बाथरूममध्ये गेलेली असते त्याचवेळी कलाने मुद्दाम तिच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून तिचा फोन हा बेडरूममध्ये ठेवलेला असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की अद्वैत कशा प्रकारे तेलाच्या बाटली मधून तेल खाली सांडवतोय. अद्वैतने मुद्दामच बाथरूम जवळ तेल सांडवलेलं असतं. अद्वैतचा हाच व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि कला तोच व्हिडिओ अद्वैतला दाखवत असते. कारण अद्वैतवर तिला दाट संशय आलेला असतो. तिने बघितलेलं असतं की अद्वैत स्वतःच्या हाताने तेल खाली सांडवतोय. मग अद्वैतचा नक्की काय डाव आहे हे कलाला ओळखायचं असतं आणि म्हणूनच तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेली असते. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की हा व्हिडिओ कसा काय आला, कोणी रेकॉर्ड केला हा व्हिडिओ. मग अद्वैत कलाला म्हणतो की म्हणजे आतापर्यंत पाय मुरगळण्याचं फक्त नाटक करत होतीस तू. मग कलाने सुद्धा अद्वैतची चोरी पकडलेली असते. अद्वैतचं नाटक पकडलेलं असतं आणि मग ती अद्वैतला म्हणते की काय मग आतापर्यंत फक्त चांगलं वागण्याचं नाटक करत होतास तू. आता मात्र कलाने अद्वैतचं भांडं फोडलेलं असतं. इतके दिवस अद्वैतने जे पोटात ठेवलेलं असतं आज ते कलाच्या ओठात आलेलं असतं. आणि मग अद्वैत खूपच घाबरलेला असतो की बापरे, त्याचं भांडं फुटतं की काय, आता काय करावं, काय उत्तर द्यावं त्याला काही कळत नसतं. आणि जर का बाबा हिने आबांना जाऊन जर काही सांगितलं तर मात्र अद्वैतचा गेम होणार हे अद्वैतला माहीत असतं. आता अद्वैत ही परिस्थिती कशी सांभाळून नेईल आणि कलाला कशा प्रकारे गोष्टी पटवून देईल की तो नाटकं करत नव्हता हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.